सो आता मी क्विकली रेडी झाली आहे. असंच खालती जाऊन कॉफी घेणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत यमुना आरतीला. राधे राधे. सो बंगाली घाटवरून आम्ही बोट घेऊन आम्ही गेलेलो विश्राम घाटला. सो इथून तुम्ही बोट हायर करू शकता. आय थिंक इट वॉज ₹250 पर पर्सन आणि मस्त सनसेट चा टाईम होता. सो 7 PM विश्राम घाटवरती यमुना आरती असते. सो आम्ही थोडं त्याच्या आधीच निघालेलो सो दॅट आम्ही आजूबाजूचा एरिया पण थोडा कवर करू शकू. सो बंगाल घाटवरून आम्ही ही बोट पकडलेली आणि मस्त तुम्ही बघू शकता एवढा छान सनसेट पाहायला मिळतो आहे. नंतर आम्ही आधी द्वारकाधीश टेम्पल जे आहे तिकडेसुद्धा हॉल्ट घेतलेला. तो हे खूप मस्त देऊळ आहे तिकडे द्वारकाधीश टेम्पल. तिकडे आम्हाला छान आरती पण मिळाली. सो आम्ही त्या टेम्पलमध्ये गेलो. तिकडून निघाल्यानंतर असंच आजूबाजूला तुम्हाला एक कंस महाल म्हणून आहे तो बघायला मिळतो. इकडे श्रीकृष्णांचे मामा कंस इथे राहायचे. सो आता तिकडे ही मस्जिदसुद्धा तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर हा जो आहे एरिया तो आहे जिकडून वासुदेव श्रीकृष्णांना घेऊन आलेले बाहेर पडलेले. तो हा गेट आहे असं सांगण्यात येतं. त्यांनी यमुना रिव्हर क्रॉस करून ते पलीकडे गेलेले. सो हाच तो गेट होता. असं सगळं पाहत आम्ही नंतर आलो फायनली विश्राम घाटला, जिकडे कंसचा वध केल्यानंतर श्रीकृष्णांनी विश्राम केला होता. म्हणून हे घाट जे आहे ते विश्राम घाट नावाने ओळखलं जातं. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा मंकी वरती चढलेला. सो तो व्हिडिओ मला क्यूट वाटला म्हणून मी काढला. नंतर ही मस्त आरती पाहायला मिळाली आम्हाला छान. खूप गर्दी असते म्हणून आम्ही साईडला बोटमध्येच थांबून बघितलेलं. आणि अशा प्रकारे नंतर खूप छान मस्तरित्या आमची ही बोट टूर्स जी आहे ती कंप्लीट झाली आणि आम्ही परत बंगाल घाटला आलो आमच्या हॉटेलवरती जायला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.